चंद्रपुरात शालेय विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक समस्यांवर मंथन करण्यासाठी 1000 प्राचार्य आणि शिक्षक आज एकत्र आले. चंद्रपूर पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या पुढाकाराने यासाठी दिवसभराची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत शालेय मुलांचे वर्तन, त्यात झालेला बदल, सोशल मीडियाचा प्रभाव आणि अल्पवयीन मुलांसंदर्भातील नवे कायदे याबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. ख्यातनाम समुपदेशिका मानसी मोरे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करत उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शालेय पिढीच्या कानीमनी नको ते विषय पुढ्यात येत असताना प्राचार्य, शिक्षक आणि पोलीस दल यांच्यातील समन्वयातून यातून मार्ग काढण्यासाठी मंच उपलब्ध करण्यात आला. आज आपण प्रदर्शनी हॉल या ठिकाणी टीन्स म्हणून एक कार्यक्रमचे आयोजन केलेला आहे. टीचर्स एज्युकेटिंग, एम्पॉवरिंग अँड नर्चरिंग स्टुडंट्स. हा कार्यक्रमचा उद्देश असा आहे की आपण शिक्षकांना मुलांबरोबर जे घटना घडत आहे, जे क्राईम घडत आहे, त्याच्यामध्ये ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्डर, ॲज फर्स्ट एड कसा तयार करू शकतो, तो याचे मागेचा उद्देश होता. त्यांना आपण जे पॉक्सो कायदा वगैरे इतर जे घटना घडत आहे त्याच्याबद्दल थोडी जानकारी दिली. त्याच्यामध्ये त्यांचा रोल काय आहे त्याच्याबद्दल बोलला. त्यानंतर त्यांना जे स्टुडंट्स आहेत त्यांची मानसिकता कशी असते, सायकॉलॉजी काय असते, त्याच्यावर आपण एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्टच्या माध्यमातून त्यांना अडॉलसंट सायकॉलॉजी याच्यावर ट्रेन केलेलं आहे. त्याचबरोबर जे आता समाजामध्ये जे अपकमिंग क्राईम आहे, सायबर क्राईम, त्याच्याबद्दल त्यांची एक कार्यशाळा होती. असा एक अर्धदिवसीय कार्यशाळा आपण त्यांना इथे दिलेला आहे. आज जो कार्यक्रम आहे हा रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. मुलांच्या आयुष्यात जसे आई वडील महत्वाचे असते तसंच शिक्षकांची भूमिका देखील खूप महत्वाची असते. सध्या आपण पाहतो आहोत की मुलांच्या हातात सोशल मीडिया किंवा मोबाईल म्हणू आपण, त्याच्यामुळे आजची पिढी थोडी भरकटत चाललेली आहे. मोबाईलमध्ये काही कंटेंट असा असतो की या पिढीच्या वयासाठी उपयुक्त नसतो आणि कुठेतरी हे अशा पद्धतीचं कन्झ्युम केल्यामुळे मुलांच्या भावनिक आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. जसं आपण काही दिवसांपूर्वी बघितलं की बलारशा रिजनमध्ये आश्रम शाळेमध्ये 11 वर्षाच्या मुलांनी 9 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला. आपण बरेचदा पेपरमध्ये वाचतो की वडिलांनी मुलीवर अत्याचार केला. म्हणजे कुठे चाललेलो आहे आपण? मग कुठेतरी या मुलांना सपोर्ट करण्यासाठी, या मुलांचं भावविश्व तशा पद्धतीने संवर्धित करण्यासाठी टीचर्सला पण पुढे यावं लागेल. जसं मुलगी जी असते तिची सगळ्यात पहिली मैत्रीण असते आई आणि दुसरी मैत्रीण असते शिक्षिका. तर शिक्षकांना जर या गोष्टींबद्दल अवेअरनेस आलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक संरक्षित वातावरण शिक्षक पुरवू शकतील आणि त्या पद्धतीने आपल्या देशाचं भविष्य घडवू शकतील. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।